श्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या बाईला आपण सगळे जवळपास ओळखतच असाल। भारतातलं जवळपास नंबर 1चं चॅनल आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या या प्रमुख एक संपादिका आहेत। तरी या बाईच्या मेंदूला हार्ट अटॅक आला। मी जे बोल राहिलो ते बरोबर आहे। या बाईच्या आकलेला अटॅक आला, आकलेला त्याचे झटका आला, तिच्या मेंदूला ब्रेनला हार्ट अटॅक आला। आणि ही बरोबर राहिली का ज्या युट्यूबवर टीचर आहे किंवा ज्या युट्यूबवर शिकवता हे सगळे लोक यांची काही कवडीची लायकी नाही का, हे लोक बोगस आहेत। तर या बाईचं काय असन ती महतीची असल। ही एका आज तक सारख्या एका नामांकित चॅनल मध्ये काम करते आणि जवळपास सगळे चॅनल जे सत्ताधारी पक्ष असतो, समजा आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे तर त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी बहुतेक सगळे पत्रकार किंवा चॅनलची झुकतं माप असतं। उद्या काँग्रेस सत्तेत आली तर हे सगळे मंडळी काँग्रेसकडे स्वतःचं झुकतं माप टाकणार। तरी असं एकंदर हे पत्रकारितेचं व्यवसायामध्ये चालतं। तर या बाई आता नीतिमत्तेचे ढोस पाजू राहिले आहेत। जे सर्वसामान्य परिवारातले लोक असतील, तरुण तरुणी असतील, जे की कोणी युट्यूब चॅनल चालवतं, युट्यूबवर त्या ठिकाणी कोचिंगचा त्या ठिकाणी काम करतं, कोचिंगचा व्यवसाय करतं, तर त्यांना नाव ठेवण्याचं काम करते। जे फालतू युट्यूबर आहे किंवा फालतू इंस्टाग्राम रील वाले या फालतू लोकांचं सोडा, त्यांच्यावर टीका करायची करा, परंतु जे ज्ञान देण्याचं काम करता, ज्यांच्याकडे 4 गोष्टीचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते वाटण्याचं काम करत असतील किंवा त्याच्या बदल्यात थोडासा मोबदला घेत असतील तर हे गैर काहीच नाही। याच्यात बेकायदेशीर आहे का काही? अंजना ओम कच्छप तुझ्यापेक्षा कायदा मोठा थोडी नाही। युट्यूबर जे टीचर जे करताय हे संविधानाच्या कक्षेच्या अंतर्गत जे तेच करताय। तुझी अक्कल एवढी मोठी झाली का संविधानापेक्षा मोठी? कायदाबाह्य थोडी कोणत्या युट्यूब टीचरनी केलं, कायदाबाह्य काहीच नाही केलेलं। जे संविधानात अधिकार दिलेले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले, धंदा व्यवसाय करण्याचं बोलण्याचं तेच करू राहिले। मग तुझी अक्कल तू तिथं पाजळू राहिली का यांना कवडीची अक्कल नाही? अरे भाई, प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या विषयाचं ज्ञान असतं। कोणी सर्वज्ञानी किंवा सर्व साक्षात्कार झालेला कोणी या जगात नाही। कोणाकडे इतिहासाचं ज्ञान असेल, कोणाकडे चालू घडामोडीचं असेल, कोणाकडे भूगोलाचं असेल, कोणाकडे गणिताचं असेल। जो तो ज्या क्षेत्रात ज्याचा हातखंडा आहे त्याचं तो टीचिंग करतो, त्याचा तो सांगतो। मग तुला त्या ठिकाणी दुखायचं कारण काहीच नाही, दुखायचं कारण काहीच नाही, पण तरी तुझं दुखलं आणि त्या ठिकाणी तू इतरांना नाव ठेवत आहे। तरी आम्ही आमच्याकडे 4 गोष्टीचं ज्ञान आहे म्हणून आम्ही मंडळी शिकवतो, आम्ही 4 गोष्टी लोकांना सांगतो। आता माझ्यासारखा व्यक्ती एमपीएससी पास आहे मी, ते पण ओपन मधून, काहीतरी ज्ञान आहे म्हणूनच झालो। आज शिकवण्याचं देखील त्या ठिकाणी काम करतो। इतरही माझे व्यवसाय या गोष्टी सांगायचा उद्देश हा आहे का आपल्याकडे जर 4 गोष्टीचं ज्ञान असेल तर आपली वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणती, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन। ही आमची परंपरा आहे बाई। आता तुला काय माहिती ती परंपरा? तुला हे कळूच शकत नाही। तू ज्या वृत्तसंस्थेत काम करते, उद्या त्या वृत्तसंस्थेने तुला सांगितलं अशी बातमी नाही द्यायची तर तुला ती नाही द्यावं लागणार, किंवा अशी बातमी तुला पटत नसेल तरी द्यायची तर तुला ती द्यावं लागणार। आमचं तसं नाहीये। आम्हाला जे योग्य वाटतं, जे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे तेच आम्ही सांगतो। आणि आजचा मीडिया त्या ठिकाणी कोणत्याही देशातला असो, हा सरकारच्या त्या पूर्ण अधीन गेलेला असतो। मग व्यक्त होण्यासाठी युट्यूबर एक पर्याय त्या ठिकाणी आजच्या तरुण पिढीला दिसत असन आणि त्यांना ते पाहत असन, ऐकत असन, त्याच्यात दुर्दैव किंवा वाईट काय? लोकशाही भारतात आहे, मतांतर भारतात आहेत। सरकारच्या एखाद्या मुद्द्याला विरोध केला म्हणजे तो सरकारच्या विरोधात आहे असं नाही, किंवा सरकारच्या एखाद्या मुद्द्याची बाजू घेतली म्हणून तो सरकारच्या बाजूने असं पण नाही। नीट समजून घेणं अंजनाबाईंनी आवश्यक आहे। नाही तर मेंदूत जो हार्ट अटॅक बाईला आलेला आहे तो परत जर झटका आला तर कदाचित उद्या झटका आल्यावर हिला समजा आज तक वाल्याने दिला हाकलून, पेकडात लात मारून हिच्या दिला हाकलून हिला, मग ही काय करणार बाई? उद्या युट्यूबवरच येणार ही बाई। ज्यांना नाव ठेवू राहिली त्या युट्यूबवरच ही बाई येणार। आणि ही बाई कुठंतरी हिचं लागेबांधे आहे। म्हणूनच व्लादिमीर पुतीन सारख्या रशियाच्या राष्ट्रपतीचा इंटरव्ह्यू घेतला। याच्यामुळे तुम्ही समजून जा, जास्त बोलायचं कारण नाही। त्यामुळं बाईला एक आपलं सांगणं आहे, बाई तुमचं काम तुम्ही करा, तुमच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम असाल, पण दुसऱ्यांना नाव ठेवण्याचं काम जर आपण केलं तर दुसरे सुद्धा तुम्हाला 4 शब्द बोलणार म्हणजे बोलणारच। मग हे आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे। लोकशाही आहे। धन्यवाद। जय हिंद। वंदे मातरम।